मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना सातत्यानं आम्हाला एक प्रश्न विचारला जातो फोनद्वारे की दिवसभरात अनेक कॉल येत असतात आणि अनाथ आश्रमातील स्थळांविषयी माहिती विचारणारे अनेक फोन कॉल्स येत असतात आणि या फोन कॉलचा त्रास होतो किंवा होणे हे स्वाभाविक आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळी उत्तर देणं हे शक्य नसतं. मग त्या दृष्टीनं अनाथ आश्रमातील स्थळांविषयीची जी काही माहिती आहे तर त्या माहिती या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं की आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ असतो, मात्र 2-3 मिनिटाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. तेव्हा ही माहिती 2-3 मिनिटाची पूर्ण ऐका. आणि मग आपण काय करतो बऱ्याचदा की एखाद्या व्हिडिओचा सुरुवातीचा इंट्रोचा भाग बघून लगेच आपण समोरच्याला त्याचा नंबर धुंडाळून त्याला फोन कॉल करण्याचा प्रयत्न करतो. तर हे कुठेतरी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा गैरसोयीचं ठरते, कारण चुकीची किंवा अर्धवट माहिती ही सर्वांसाठीच घातक असते. कुठल्याही गोष्टीचं जे काही आपल्या परीने मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवणं हे गरजेचं असते आणि आपल्याकडे जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल तर ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आणि त्याच उद्देशानं ही जी काही माहिती आहे तर पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की लग्नाची जी काही समस्या आहे तर ती कुठल्याही एका गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची किंवा एखाद्या विशिष्ट समाजाची नाहीये, तर ती सगळ्यांची सामूहिक सार्वत्रिक अशी समस्या झालेली आहे. आणि याच्या मागे जे काही वेगवेगळी कारणं आहेत तर त्याच्या कारणामध्ये आपण बऱ्याचदा असा आरोप करतो की मुलींची अपेक्षा वाढल्या, परंतु तसं म्हणणं हे चुकीचं ठरेल. कारण मुलींची संख्या जी काही घटलेली आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत निर्माण झालेली आहे. आणि दुसरं एक जे कारण आहे तर मुलांप्रमाणे मुली सुद्धा आता शिकत आहेत आणि जर मग त्याची पहिल्यानं जे काही 20-25 वर्षाच्या आधी मुला मुलींची किंवा एका स्त्रीचं आणि एका पुरुषाचं लग्न व्हायचं ते परस्पर सहजीवनाच्या अंगाने व्हायचं. मात्र आता लग्न जी होतात तर ती तुमच्या प्रोफेशन सोबत होतात, तुमच्या शिक्षणासोबत होतात, तुमच्या वर्गवारी सोबत होतात आणि त्यातल्या त्यात पुन्हा जातीतल्या जातीत होतात. अजूनही आपण रोटी व्यवहार जरी करत असलो तरी आपण आपल्या जी काही जाती अंताची लढाई आहे तर ती आपण अजून व्यवस्थितपणे जिंकू शकलेलो नाही. आणि मग जर एखाद्या मराठा समाजामध्येच वेगळ्या 18 पगड जाती आहेत तर त्या जातीमध्ये सुद्धा हलके, भारी, उजवे, दखने असे प्रकार पाहायला मिळतात. तर अशा स्थितीमध्ये मग साहजिकच लग्नासाठी जर मुलगी मिळत नसेल तर मग आपण कुठेतरी एखाद्या अनाथ मुलीचं भलं करू हा विचार अनेकांच्या मनामध्ये येतो आणि हा विचार येणं एक चांगली गोष्ट आहे. परंतु हा विचार करत असताना आपण कुठेतरी स्वार्थी भावनेनं प्रेरित आहोत का ही गोष्ट आपण आपल्या मनाला विचारली पाहिजे. कारण आपण देव धर्मापेक्षा पाप पुण्याच्या संकल्पनेवर जास्त जगतो आणि मग पाप कशामध्ये, पुण्य कशामध्ये, आपल्या मनामध्ये पाप कशात आहे, कुठल्या गोष्टीचं आहे हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, कारण आपणच ते सांगू शकतो. आणि मग लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आपण एखाद्या अनाथ मुलीचा जर विचार करत असू तर ती आपली एक स्वार्थी भावना आहे असं आम्हाला वाटतं. आणि मग आता अनाथ कशाला म्हणायचं तर अनाथ हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात की एखाद्या मुलीचा आई वडील अपघातामध्ये गेले किंवा त्यांना सांभाळ करणारं कोणीच नाही आणि अशा स्थितीमध्ये मग नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, मग रस्त्यावर कुठेतरी ती भटकंती करत होते, मग त्यांना कुठेतरी या सेवाभावी वृत्तीने प्रेरित झालेल्या या अनाथ आश्रमांनी त्यांना स्वीकारलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांची जबाबदारी केली आणि लग्नायोग्य झाल्याच्या नंतर आता ते त्यांच्या लग्नाचा विचार करत असतील तर ही एक योग्य गोष्ट आहे. मात्र आपण ज्यावेळेस लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आपण एखादी अनाथाश्रमातली मुलगी करू, मग त्याच्यानंतर तिच्यासोबत लग्न झाल्याच्या नंतर वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष तिच्यासोबत संसार झाला तर झाला, नाही तर 4-6 महिने वागवली मग काढून दिली, असं होत नसतं. कारण आपल्या याच्यामध्ये जे काही सामाजिक वातावरणामध्ये जे काही विवाह होतात मग ते वेगवेगळ्या धर्म संस्कृतीनुसार होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. मग त्याच्यामध्ये त्याला जी काही धार्मिक कायदेशीर मान्यता आहे या विवाहाला किंवा ज्याला आपण विवाह संस्कार म्हणतो, तर त्याच्यातून जर समजा एखाद्या लग्न झालं आणि महिन्यात, 2 महिन्यात, 4-6 महिन्यात किंवा एखाद्या वर्षात त्या मुलाचं आणि मुलीचं जर कुठं पटेना गेलं किंवा त्यांची जर भानगड पडली तर तिला माहेरचा पर्याय शिल्लक असतो. मात्र अनाथ मुलींसाठी तसं नसतं. दुसरीकडे जी काही महाराष्ट्रामध्ये जी काही या अनाथ नावानं जे काही नोंदणीकृत संस्थांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास 1100 पेक्षा जास्त आहे. मग ते वेगवेगळ्या प्रयोजनासाठी त्या संस्था काढल्या गेलेल्या आहेत. मग कोणी बालकाश्रम काढले, कोणी अंधा मुलांसाठी, अपंगांसाठी, निराधारांसाठी, कोणी ज्येष्ठांसाठी म्हणजे ज्याला आपण वयोवृद्धांसाठी असे आश्रम काढलेले आहेत किंवा काहींनी शाळा काढलेल्या आहेत. आणि मग बऱ्याचदा याच्यामध्ये असं होतं की आपल्या गावखेड्यामध्ये आजूबाजूला अनेक वस्ती शाळा, निवासी शाळा, अपंग, मूक, बधीर यांच्यासाठीच्या शाळा आपल्याला दिसून आल्या, अनाथासाठीच्या शाळा दिसून आल्या, बालकाश्रम दिसून आले. आणि मग त्याच्यामध्ये निवासी व्यवस्था देत असताना बऱ्याचदा असं होतं की या शाळांमध्ये काय झालं की
हजेरी पटावर प्रत्यक्षात 35 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात, मात्र तिथं कुठेतरी फुगून आकडेवारी दाखवलेली गेली किंवा काहीतरी नुसते नावच आणले गेले की 35च्या जागी 65 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत. मग त्या 65 विद्यार्थ्यांचं अनुदान सरकारकडून घेतलं जात होतं. मग त्यांच्यासाठी मिळणारं अन्नधान्य असेल किंवा इतर साहित्य असेल, प्रत्यक्ष पैशाचं अनुदान असेल, तर ह्या गोष्टी सरकारच्या कुठेतरी लक्षात आला. नंतर सरकारने त्या शाळांची पडताळणी केली आणि मग बोगस पटसंख्या त्याच्यातून शोधून काढल्या आणि अशा शाळांवर कारवाई केली किंवा अशा संस्थांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलं आणि ही जी काही संख्या आहे तर ही कमी झालेली आहे. आणि जे काही अनाथ मुला मुलींचं, निराधारांचं जे काही पालन पोषण करणाऱ्या आणि त्यांच्या जबाबदारी स्वीकारणाऱ्या ज्या काही संस्था आहेत तर ह्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या आहेत. मुंबईमध्ये काही आहेत, पुण्यामध्ये आहेत, पंढरपूरला आहे, शिर्डीला आहे, कोल्हापूरला आहे, भुसावळला आहे, नागपूर, अमरावती सारख्या ठिकाणी. तर ही जी संख्या आहे तर ही 100च्या आतच आहे सगळी. आणि अशा स्थितीमध्ये पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सगळेच जण अनाथ मुला मुलींची मागणी करू लागलेले आहेत. आणि मग ज्या गोष्टीची मागणी वाढते तर त्या ठिकाणी मग फसवणुकीसारखे प्रकार सुद्धा घडतात. आणि तुम्ही जर फेसबुकला गेला तर तुम्हाला अनेक पोस्ट दिसतात की अनाथ आश्रमांच्या अनाथ मुलांचा मेळावा कोणी आळंदीच्या नावानं टाकते, कोणी पंढरपूरच्या नावानं टाकते, कोणी शिर्डीच्या नावानं टाकते. एवढंच काय की ज्याला आपण महाराष्ट्राची आई म्हणतो तर त्या सिंधुताई सपकाळांचं अनाथालय पण या लोकांनी सोडलं नाही. की जे शंकरबाबा पापळकर आहेत की ज्यांनी 100 पेक्षा अधिक मुला मुलींचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा नाव वापरून गैरवापर करून या लोकांना भुरळ पाडून लुटलेलं आहे. तर या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे, कारण गोपनीयतेच्या सुरक्षेच्या नियमानुसार कुठलीही माहिती ही सार्वजनिक करता येत नसते. ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. कारण बरेच जण आम्हाला कॉमेंटमध्ये तुम्ही एवढं सांगता मग अनाथ आश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर का देत नाही. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की आपल्याकडे जे काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदीनुसार सामाजिक सभ्यता असेल, सुरक्षेचं कारण असेल, गोपनीयतेचे नियम असतील किंवा IT ऍक्ट असेल किंवा युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन असतील किंवा सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईन असतील, तर याच्यानुसार कुठल्याही गोष्टी ह्या सार्वजनिक करता येत नाहीता. बऱ्याचदा टीव्हीवर बातम्या आपण बघत असताना एखाद्या बातमीमध्ये, प्रिंट मीडियाच्या बातमीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीचं नाव टाकत नाहीत की हे काल्पनिक नाव आहे म्हणून कंसामध्ये टाकलं जातं किंवा चेहरा त्यांचा किंवा एखादा सीन ब्लर केला जातो, एखादा ठिकाण सुद्धा ब्लर केलं जातं. तर त्याच्या मागचं कारणच ते असतं की हे सार्वजनिकपणे उघड करता येत नाही. आणि मग आपण एरी इकडं महाराष्ट्रभर इकडे तिकडे रिकामं फिरत असतो अशा तशा पार्ट्या करायला. मग त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहायला काही हरकत नसते. दुसरी गोष्ट, आपण सगळ्यात महत्वाचा विषय हा की लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आपण जर अनाथ मुलीचा शोध घेत असू तर हा विचार पहिल्यांदा आपण डोक्यातूनच काढून टाकला पाहिजे. कारण याच्यातून तुम्हाला फसवणुकीशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि तुमचे वेळ, पैसा आणि श्रम त्याच्यातून वाया जाईल. आणि पहिली गोष्ट, आपण ह्या अनाथ आश्रमाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर ह्या प्रक्रिया कशा चालतात, तर प्रत्येक अनाथ आश्रमाचे जी काही संस्था असतात, चॅरिटी अंतर्गत रजिस्टर असतात, तर प्रत्येकाची बायलाच ज्याला आपण घटना म्हणतो तर ती वेगळी असते, त्यांचे नियम वेगळे असतात. मग कोणी एखादी अनाथ आश्रम जर असेल तर ते त्यांच्या अनाथ आश्रमामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळात त्यांना अभ्यंगतांना प्रवेश देत असेल किंवा कोणी तिथे प्रवेश नाकारत असेल किंवा कोणी त्यांना भेटूच देत नसेल, ते त्यांचे प्रत्येकाचे नियम ठरवलेले असतात. आणि या सगळ्या नियमांच्या अंमलबजावणी करत असताना सरकारचं सुद्धा त्याच्यावर, मग सामाजिक न्याय विभाग असेल, महिला व बालकल्याण विभाग असेल किंवा कोर्ट असेल, तर यांचं त्याच्यावर नियंत्रण असतं. आणि मग अशा स्थितीमध्ये जर समजा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर समजा 4 मुली आहेत आणि तिथं 10 मुलं आहेत, तर ते अनाथ आश्रमावाले पहिल्यांदा हा विचार करतील की ही दोघांनाही एकमेकांची गरज आहे, तर त्यांच्यातल्याच मुलासोबत ते लग्न करून देण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर जर कोणी स्वीकारायला एखादी मुलगी असेल आणि ती जर समजा तिची इच्छा व्यक्त करत असेल की मला शेतकऱ्यासोबत लग्न करायचं किंवा अशा याच्यासोबत, तर तिचा पहिल्यांदा तिचं मत हे विचारात घेतलं जातं की तिला कसा नवरा पाहिजे. आणि मग ते घेतल्याच्या नंतर जर समजा तिला एखादा सामान्य कुटुंबातील जर पाहत असेल तर पहिल्यांदा त्याची पडताळणी केली जाते की तो विशिष्ट रक्कम, म्हणजे ज्यांचा दोघांचाही निर्वाह होईल व्यवस्थित, तर तेवढी रक्कम तो कमावतो का नाही, त्याचं घरचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे याची सुद्धा गुप्तपणे चौकशी केली जाते. त्याच्यानंतर शासनाची परवानगी घेतली जाते. आणि हे झाल्याच्या नंतर मग जर समजा एखादी मुलगी जर समजा एखाद्या गावखेड्यात जर द्यायची असेल आणि मग तिचं अनाथ आश्रमाच्या वतीनं किंवा एखाद्या समाजातील जे काही दानशूर व्यक्ती असतील तिचं लग्न लावून द्यायला तयार होत असतील, तर त्यांचा थाटातही विवाह लावला जातो. मात्र हे करत असताना त्या गावातील व्यक्तीने, ग्रामपंचायतने, त्या कुटुंबाने
त्या मुलीला आयुष्यभर सांभाळलं पाहिजे याची लिखित जबाबदारी सुद्धा बऱ्याच ठिकाणी घेतली जाते. तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या क्लिष्ट कचकट आहेत. आणि ज्या वेळेस एखाद्या अनाथाश्रमाकडे एखादी जर मुलगी असेल तर ते सरकारच्या अनुमतीनं त्यांना जर त्याचा प्रसिद्धीपत्रक जाहीरनामा काढायचा असला तर ते त्यांच्या नोंदणीकृत विवाह संस्थेकडे अशी माहिती पाठवतात, किंवा ते असं फेसबुकला व्हॉट्सअपला कुठेही टाकत नाही की आमच्याकडे अनाथ मुलगी आहे किंवा हे आहे. त्यांना तशी परवानगीच नसते. तेव्हा ह्या गोष्टी समजून घ्या. आणि जर तुम्हाला या विषयीची माहितीच जाणून घ्यायची असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादा अनाथ आश्रम आहे किंवा नाही, किंवा इतर कुठे आहे, तर तुमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभागाचं ऑफिस असते, त्या ठिकाणी तिथं माहिती घ्या. किंवा जिथले तुम्ही नावं ऐकली, कोल्हापूर असेल, भुसावळ असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हे घ्या. बाकी दलाल, एजंट किंवा फोनवर माहिती देणारे यांच्या नादाला चुकूनही लागू नका. ही वस्तुस्थिती समजून घ्या. तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुर्तास धन्यवाद. जय